आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण भागात अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून वळसंग पोलिसांनी मद्रे तालुका दक्षिण सोलापूर शिवारात सुरू असलेला बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त करत दारू माफियांना मोठा धक्का दिला आहे। या धडक कारवाईत पोलिसांनी ₹1,54,09,650 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। 24 जानेवारी 2026 रोजी वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे हे होडगी दूर क्षेत्रातील अंमलदारांसह जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने मद्रे गावातील मतदान केंद्रांची पाहणी करून मद्रे आहेरवाडी रस्त्यावर पेट्रोलिंग करीत होते। यावेळी मद्रे शिवारात राजू टिळेकर यांच्या बांधकाम सुरू असलेल्या जागेजवळ पत्र्याच्या कंपाऊंडच्या आडोशाला एक आयशर टेम्पो संशयास्पदरित्या उभा असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले। पोलिसांनी तात्काळ 2 पंचांच्या समक्ष छापा टाकताच टेम्पो जवळील 3 ते 4 इसम अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले। या घटनेमुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला। त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या पत्र्याच्या गोडाऊनची सखोल झडती घेतली असता शासनाची कोणतीही परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर बनावट विना परवाना देशी दारू तयार करणारा कारखाना सुरू असल्याचे उघड झाले। 250 लिटर क्षमतेचे एकूण 122 बॅरल कच्चे रसायन, टँगो पंच, रॉकेट, मिगरी, कोकण प्रीमियम नंबर 1 या नामांकित ब्रँड्सची 90 मिलीलीटर क्षमतेची बनावट लेबल लावलेली देशी दारू, अशा प्रकारची सुमारे 1400 बॉक्स बनावट दारू, मोठ्या प्रमाणात रिकाम्या बाटल्या, झाकण, बुट्स, बॉक्स तसेच दारू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे वाहन असा प्रचंड साठा जप्त करण्यात आला। या प्रकरणी कारखान्याचा मुख्य सूत्रधार राजू उर्फ राजकुमार चंद्रकांत टिळेकर राहणार मद्रे तालुका दक्षिण सोलापूर याला अटक करण्यात आली आहे। त्याच्यासोबत भागीदारीत कारखाना चालवणारा दिनू शेठ उर्फ भूषण पाटील राहणार धुळे तसेच वाहन चालक व मालकाविरुद्ध वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनास्थळी उपस्थित असलेले 3 ते 4 आरोपी फरार असून त्यांच्या शोधासाठी 3 विशेष पथके तयार करण्यात आली आहेत। या अवैध दारूच्या नेटवर्कचा पुरवठा कुठे होत होता, दारू कोणत्या भागात वितरित केली जात होती आणि निवडणुकीसाठी दारू वापरण्याचा कट होता का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। केलेले लोक 1 कोटीपेक्षा जास्तचा मुद्देमाल जप्त केलाय। वळसंग पोलीस स्टेशन हद्दीत मद्रे गावामध्ये एक माहिती होतं की काही इलिगल दारू बनवणे वगैरे चालू आहे। प्रभारी अधिकारी राहुल डोंगरे यांना माहिती भेटले होते। त्या आधारे त्यांनी जाऊन 24/1 तारखेला त्यांनी रात्री जाऊन चेक केल्यानंतर त्यांना संशयित एक ट्रक काढून आले। ते ट्रकमध्ये कसं आहे की वरती वेगळं सामान ठेवलेलं आहे आणि खाली दारूचं बॉटल्स वगैरे होते। त्या अनुषंगाने त्यांना संशयित वाटलं की हे देशी दारू कसं बनवतात। त्यांनी ते चौकशीनुसार तिथं फॉलोअप करून ते मूळ स्पॉटला गेले। ते स्पॉटला पूर्ण एक फॅक्टरीसारखं सेटअप होतं। इथं बघू शकता की काही मशीन्स आहेत, 7-8 मशीन आहे, ते पॅकिंगचं मशीन्स। नंतर ड्रम्समध्ये काही केमिकल्स सापडले। ते केमिकल्स काही कंपनीमध्ये बनवतात, मोनो इथिलीन ग्लायकॉल, नंतर स्वीटनर्स आहे आणि पॉलिमर्स यूज करतात। हे इथून ते केमिकल वरून हे दारू तयार करून ते पॅकिंग करत होते, असं इन्फॉर्मेशन भेटल्यानंतर ते पूर्ण रेड केलेले आहे। तसेच 80 लाखाचं दारू जे बनवून ठेवले होते ते आम्ही सीज केलेले आहे। तसेच मशीन्स आणि काही ड्रम्स आणि केमिकल्स आणि 2 व्हेकल असं टोटल सीज केलेले 1,54,00,000 पूर्ण मुद्देमाल आहे। ह्याचा आरोपीचा शोध घेण्यासाठी आम्ही ते टीम रवाना केलेली आहे। एक आरोपी जो मालक आणि तिथंच चालक होता ते आमच्या ताब्यामध्ये आहे। तर आम्ही हे पूर्ण चेन कुठून हे बनवतात म्हणण्याच्या ठिकाणी आम्हाला भेटलेले, कुठे हे फॉरवर्ड करतात, ट्रान्सपोर्टेशन कोण करतायत, नंतर हे कुठं सप्लाय होते, हे पूर्ण चेन चा लिंक आम्हाला भेटलेले आहे। तसंच 3 टीम वेगवेगळ्या बाकी जिल्ह्यामध्ये पण आमचं टीम रवाना झालेली आहे। स्थानिक जो आरोपी होता ते आमच्या ताब्यामध्ये आहे।